पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मध्य प्रदेशातील दरोड्याचा थरार शिरपूर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग। ग्रामस्थांच्या सतर्कतेने आंतरराज्यीय टोळी जेरबंद। 19,12,000चा मुद्देमाल जप्त। मध्य प्रदेशातील सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीज कारखान्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दरोड्यानंतर फरार झालेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे। पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोरांना अटक करत तब्बल 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। 3 मार्च रोजी पहाटे सेंधवा येथील कारखान्यात अज्ञात आरोपींनी वॉचमनला मारहाण करून लूटमार केली आणि घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच सेंधवा पोलिसांनी तातडीनं धुळे पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी आपल्या पथकासह मुंबई आग्रा महामार्गावर नाकाबंदी केली। दरम्यान पोलिसांना संशयित वाहनांची माहिती मिळाल्यानंतर पाठलाग सुरू करण्यात आला। या कारवाई दरम्यान चोरीच्या सियाज कारसह फिरोज सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधील इतर आरोपींनी पोलिसांना पाहताच सावळदे गावाजवळ तापी नदीच्या दिशेने पलायन केले। यावेळी सावळदे, कुरखळी आणि थाळनेर येथील ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने माहिती देत सक्रिय मदत केली। नदीकाठावर सुरू झालेल्या या सिनेस्टाईल पाठलागात पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने विशाल दामोदरे, रमेश करडे, श्याम साळुंखे आणि संतोष शिवरकर या 4ही आरोपींना पकडले। या धडक कारवाईत पोलिसांनी 2 4-चाकी वाहनं, 37 किलो सुगंधी तेल, 5 मोबाईल, चंदन व निंबाचे लाकूड तसेच रोख रक्कम असा एकूण 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। शिरपूर पोलिसांची तत्परता आणि ग्रामस्थांची सजगता यामुळे मोठा गुन्हा उघडकीस येऊन आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात यश मिळाले। या संयुक्त कारवाईचे जिल्हाभरातून कौतुक होत असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज दिनांक 3/3/26 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सेंधवा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी शिरपूर तालुका व शिरपूर शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळवले की त्यांच्या हद्दीतील फ्लोअर इंडस्ट्रीज सेंधवा या ठिकाणी अगरबत्ती व सुगंधी द्रव्य बनवण्याचा कारखाना आहे। तेथील वॉचमन व 5 मजुरांना अज्ञात 6 ते 7 इसमांनी कंपनीमध्ये प्रवेश करून त्यांना मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील अंदाजे 1 लाख रुपये रोख, 3 मोबाईल तसेच 10 लाख रुपये किमतीची सियाज कार हिसकावून घेऊन गेल्याचे माहिती दिली व ते आरोपी शिरपूरच्या दिशेने निघून गेल्याचे कळवले। त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तसेच पोलीस निरीक्षक किशोर परदेशी शिरपूर शहर यांनी आपापल्या हद्दीत नाकाबंदी केली असता त्या नाकाबंदीमध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की यातील चोरलेली सियाज कार ही बोर्डी गावाच्या दिशेने निघून गेलेली आहे। तर कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून सदरची सियाज कार MP 13 ZR 8510 अंदाजे 10 लाख रुपये किमतीची सियाज कार व 1 आरोपी यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले व त्यातील 2 आरोपी हे पळून जाण्यात यशस्वी झाले। त्यांचा पाठलाग केला परंतु मिळून आले नाही। त्यानंतर सदर गुन्ह्यातील 1 लाल रंगाची स्विफ्ट कार ही शिरपूर शहराच्या दिशेने येत असल्याबाबत तालुका पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना माहिती मिळाल्यावरून DB पथकाने वाघाडी टी पॉइंट या ठिकाणी नाकाबंदी केली असता 1 लाल रंगाची स्विफ्ट कार जोरात शिरपूर शहराच्या दिशेने आलेली होती। त्याला शितापीने DB पथकाच्या मदतीने सावळदे गावाजवळ तापी नदीच्या किनारी त्या ठिकाणी ती कार मिळून आली। कारमधील आरोपींनी कार त्या ठिकाणी लावून पळ काढला होता। सदर DB पथकाने स्थानिक सरपंच सचिन राजपूत सावळदे व मुकेश धनगर कुरखळी तसेच मयूर राजपूत दैवत आबा कोळी थाळनेर यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने 4 आरोपींचा पाठलाग करून त्यांना शितापीने ताब्यात घेतलेले आहे। सदर गुन्ह्यामध्ये विशाल दामोदर वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे, रमेश बापू करडे वय 52 राहणार केळगाव तालुका दौंड, श्याम तानाजी साळुंके गोली वस्ती रोड हडपसर पुणे, संतोष अण्णा शिवरकर वय 30 बोरी पारधी तालुका दौंड असे 4 इसम ताब्यात मिळून आले। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे।
सदर गुन्ह्यात आरोपितांकडून एक 5 लाख रुपयाची लाल रंगाची मारुती स्विफ्ट कार, 30,000 रुपये रोख रक्कम, 40,000 रुपयाचे 4 अँड्रॉइड मोबाईल, तसेच 37,000 रुपये किमतीचा 4 ड्रम सुगंधी तेल, तसेच 1,000 रुपये किमतीचे 8 जातीचे लाकडे व त्यामध्ये चंदन तसेच लिंब ही लाकडे मिळून आली. टोटल सदर गुन्ह्यातील आरोपितांकडून 19,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या डीबी पथकाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि